नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. श्री प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या भूमीत माझ्या हस्ते प्रभू श्रीराम सृष्टीचे लोकार्पण होते. ही माझ्या दृष्टीने भाग्याची गोष्ट असून यापुढे केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून प्रभू श्रीराम सृष्टीसाठी सर्वतोपरी मदत राहील, असे प्रतिपादन भाजपचे उज्जैन येथील खासदार महंत उमेश नाथजी महाराज यांनी केले. श्री प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या तसेच वाल्मिकी रामायणात उल्लेख असलेल्या चासनळीतील श्रीराम सृष्टीत 15 फूट उंचवट्यावर 21 फुटी प्रभू रामचंद्रांचे धनुर्धारी शिल्प व सुवर्णमृग शिल्प उभारणी झाली असून या शिल्पाचे भव्य क्रेनमधून खासदार महामंडलेश्वर महंत उमेशनाथ महाराज व शिवानंदगिरी महाराज यांनी पुष्पहार अर्पण, अभिषेक, पूजाविधी करून हजारो भाविकांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले. खासदार उमेशनाथ महाराज व महंत शिवानंदगिरी महाराज यांची सजवलेल्या बग्गीतून गावातून मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत आकर्षक वेशभूषेसह शेकडो महिला, नागरिक, युवक, युवती, लहान बालके, राम, सीता, हनुमान, वानरसेना असा पेहराव करून सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला गंगा आरती करण्यात आली. 101 जोडप्यांच्या हस्ते यज्ञ करण्यात आला. निफाड व कोपरगाव तालुक्याच्या सरहद्दीवर असणाऱ्या चासनळी येथील गोदावरी तीरावर 20 एकरामध्ये महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील ही पहिली श्रीराम सृष्टी आकार घेत आहे. या श्रीराम सृष्टीमध्ये प्रभू श्रीराम जन्मापासून ते शरयू नदीमध्ये जलसमाधीपर्यंत रामायणातील सर्व प्रसंग असे 42 शिल्प म्युरल प्लेट स्वरूपात 20 एकरामध्ये उभारण्यात येणार आहे. यात प्रामुख्याने सत्ययुग द्वार, कलियुग द्वार, द्वापर युग द्वार व वैकुंठ द्वार अशी 4 प्रवेशद्वार उभारण्यात येणार आहे. गोदा तीरावर शरयू घाट, यमुना घाट, गंगा घाट व कावेरी घाट असे 500 फुटाचे 4 घाट उभारण्यात येणार आहे. ज्या चक्रवर्ती सम्राटांनी देशाला एक संघ ठेवले अशा 15 सम्राटांची म्युरल प्लेट त्यांच्या समोर 151 फूट ध्वज, तब्बल 5 किमी निनाद होईल अशी 1111 किलो घंटा, वेद, उपनिषदे, अरण्यके याची माहिती डॉक्युमेंटरी दालन, 2 ध्यानधारणा केंद्र, गोदावरी नदी पात्रात 51 फूट उंचीचे शंकर पार्वती मूर्ती, प्रवेशद्वारावर गोमाता, 2 द्वारावर गजलक्ष्मी, एकूण 18 रस्ते, त्यांना 18 पुराणांची नावे, त्यांना गंगा, यमुना, कावेरी, नर्मदा, शरयू असे नावे, दररोज रात्री लेझर शो, रामायण रिसर्च सेंटर, सुसज्ज संदर्भ ग्रंथ, वाचनालय, भक्त निवासस्थान, विद्या वाचस्पती होणाऱ्यांसाठी तज्ज्ञ मार्गदर्शक उपलब्ध राहणार आहे. नमस्कार. आज या ठिकाणी श्रीराम सृष्टीच्या सुवर्णमृग म्हणजे प्रत्यक्ष श्रीरामांनी जो सुवर्णमृगाचा वध केला त्यांचा लोकार्पण सोहळा आज या ठिकाणी संपन्न झाले आहे. काही या संदर्भातली जी काही पौराणिक याची पार्श्वभूमी आहे ते जरा सांगण्याचा मी प्रयत्न करतो. इथे प्रत्यक्ष प्रभू श्रीराम जेव्हा वडवासामध्ये होते त्यावेळी त्यांचं काही काळ या ठिकाणी वास्तव्य राहिल्याच्या अनेक संदर्भ ग्रंथांमधून आपल्याला काही त्याच्या नोंदी आपल्याला समजल्या आहेत किंवा आढळल्या आहेत. म्हणून आपण या अर्थानं या परिसरामध्ये एक मोठं श्रीराम सृष्टीसारखा प्रकल्पाचा विचार केलेला आहे. या प्रकल्पामध्ये म्हणजे एकूण 5 प्रवेशद्वार आहेत की ज्या प्रवेशद्वारांना एक प्रवेशद्वार जे आहे त्याला नाव आहे सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग आणि वैकुंठद्वार असे 5 मार्ग आतमध्ये येण्याचे आहेत. प्रवेशद्वारांना नावं देण्याचा हेतू म्हणजे त्या काळामध्ये त्या सत्ययुगामध्ये नेमकी त्याची काय कशी कल्पना आहे, सत्ययुग म्हणजे काय आहे हे काहींना पुढच्या पिढीला कळावं, सर्वांना कळावं म्हणून सत्ययुग द्वाराने तशी त्याची थीम डेव्हलप केलेली आहे. त्रेतायुगाची अशीच थीम डेव्हलप केली आहे, द्वापार युगाची अशीच थीम डेव्हलप केली आहे आणि कलियुगाची तशीच थीम डेव्हलप केली आहे. याशिवाय या ठिकाणी आपण श्रीरामांच्या जन्मापासून ते शरयू नदीमध्ये जलसमाधीपर्यंत जवळपास 42 शिल्पांची निर्मिती आपण करतो आहोत. याच्यामध्ये काही म्युरल प्लेट्स पण आहेत. याशिवाय या भारताला अखंड ठेवण्यासाठी ज्या सम्राट व चक्रवर्तींनी प्रयत्न केले अशा सर्वांची साधारण 15 चक्रवर्तींची आपण म्युरल प्लेट बनवतो आहोत आणि ती चक्रवर्ती जे आहेत त्यांच्यासमोर एक 151 फुटाचा उंच भगवा ध्वज आपण उभा करतो आहोत आणि त्या ध्वजाच्या समोर 1111 किलोची घंटा आपण करणार आहोत की जेणेकरून ह्या 5 किलोमीटरच्या परिसरामध्ये त्याचा निनाद आणि एक सकारात्मक ऊर्जा उत्पन्न व्हावी असा त्याच्यातला हेतू आहे. याशिवाय या परिसरामध्ये वेदांची, उपनिषदांची आणि अरण्यके यांची माहिती देण्याची किंवा डॉक्युमेंटरी याची सतत चालू ठेवण्याची एक दालन करणार आहोत.
याशिवाय 2 ध्यानधारणा केंद्र की जे ध्यानधारणा केंद्रातून आपल्याला माहिती आहे की आज एवढे एकूण स्ट्रेस सगळ्याच दिशेनं किंवा सगळ्याच क्षेत्रामध्ये कॉर्पोरेट लेवलमध्ये मोठा स्ट्रेस असतो, तर अनेक पर्यटक इथे येऊन राहू शकतात आणि आपलं स्ट्रेस मॅनेजमेंट करू शकतात. आणि अशा प्रकारच्या 2 ध्यानधारणा केंद्र या ठिकाणी आपण उभी करणार आहोत. गोदावरी पात्रामध्येही जवळपास 51 फूट उंचीचं शंकर पार्वतीचाही स्टॅच्यू असणार आहे. याशिवाय प्रवेशद्वारावर गोमाता, 2 प्रवेशद्वारांवर ती गजलक्ष्मी आणि ह्या संपूर्ण श्रीराम सृष्टीमध्ये एकूण 18 रस्ते बनणार आहेत आणि त्या रस्त्यांना सुद्धा 18 पुराणांची आपण नावं दिलेली आहेत. म्हणजे एकूण प्रवेश केल्यानंतर केवळ रामजन्म ते जलसमाधी इथपर्यंतचा तर तो प्रवास बघणारच आहे, पण शिवाय सत्ययुग, द्वापारयुग, त्रेतायुग, कलियुग आणि वेद, उपनिषद, अरण्यके शिवाय पुराणांची माहिती देणारे फलक किंवा पुराणांची माहिती देणारे सुद्धा रस्ते, अशा पद्धतीनं हा एक मोठा एकूणच आत्तापर्यंतच्या एकूणच भारतीय संस्कृती, वेद संस्कृती आणि एकूण सनातन संस्कृतीचा अभ्यास सहजतेनं जो कोणी पर्यटक येईल त्याला ॲट अ ग्लान्स किंवा एका क्षणामध्ये त्याला सहज समजावा, हा याच्यातला उद्देश आहे. पहिलंच हे असं श्रीरामसृष्टी असल्यामुळे, देशातली पहिली श्रीरामसृष्टी असल्यामुळे समाजामध्ये आणि एकूणच सगळ्याच परिसरामध्ये याचं मोठं आकर्षण आहे. सध्या याचा एकच आपण देखावा पूर्ण केलेला आहे, पण नजीकच्या काळामध्ये सुद्धा याचं एक मोठं जवळपास श्रीरामसृष्टीमध्ये येणाऱ्या सगळ्याच प्रकारच्या घटकांचं लवकरात लवकरच त्याची उभारणी आपण करणार आहोत. शिवाय गोदावरीच्या मध्ये आपण 7 घाटांची निर्मिती करतो आहोत. त्याही घाटांना एक विशिष्ट नावं दिली आहेत, म्हणजे गंगा, यमुना, कावेरी, नर्मदा, शरयू. आणि संध्याकाळच्या वेळेला म्हणजे रात्रीच्या वेळेला इथे लेझर शोची सुद्धा कल्पना आहे की जेव्हा काही शाळेतील विद्यार्थी किंवा अन्य पर्यटक सायंकाळी येतील त्यावेळी ते प्रत्यक्ष लेझर शो पण पाहतील आणि शिवाय काही थीम याच्यामध्ये पण ज्या आपण वेगवेगळ्या वापरल्या आहेत त्या प्रत्यक्ष थीम पार्कमध्ये आल्यानंतर त्यांना बऱ्याच काही गोष्टींची माहिती प्रत्यक्ष जी ग्रंथांमधून वाचण्यास कधीतरी वेळ मिळत नाही, कधीही वेळ मिळत नाही, अशा प्रकारच्या सर्व सनातन बंधूंना या ठिकाणी येण्याचं खूप मोठं हे आकर्षणाचं केंद्र ठरणार आहे. मी या निमित्तानं या सगळ्या आपल्या माध्यमाच्या द्वारे मी सगळ्यांना अशी विनंती करतो, सर्व परिसरातील नागरिकांनी, शाळांनी, महाविद्यालयांनी शिवाय रामायणाचा अभ्यास करणाऱ्या सर्वांनीच इथे यावं अशी मी आपल्या सर्वांना आग्रहाची विनंती करतो. याशिवाय या ठिकाणी आपण रामायण रिसर्च सेंटर करणार आहोत. रामायण रिसर्च सेंटरची कल्पना अशी आहे की आजही रामायणाचा संदर्भ घेऊन अनेक डॉक्टरेट म्हणजे PhD करणारे विद्यार्थी अनेक विद्यापीठांमधून काही ना काही संदर्भ ग्रंथ मिळवत असतात आणि माहिती मिळवत असतात, परंतु अशा प्रकारच्या PhDचा अभ्यास करणारे रामायणाचा ज्यांना संदर्भ हवा आहे अशा प्रकारचं संदर्भ ग्रंथ म्हणजे सुसज्ज संदर्भ ग्रंथालय, वाचनालय, पर्यटकांच्यासाठी निवासस्थान आणि याशिवाय चांगल्या प्रकारचं डॉक्टरेटमध्ये PhDचं मार्गदर्शन करणारे अनेक प्रकारचे या ठिकाणी तज्ज्ञ विद्यापीठांमधले नामवंत प्राध्यापक सुद्धा या ठिकाणी येऊन मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे पर्यटकांच्यासाठी आणि अभ्यासकांच्यासाठी ही अशी दुहेरी पर्वणी या निमित्तानं आपल्या या परिसरामध्ये मिळणार आहे. म्हणून पुन्हा एकदा सर्वांना मी अशी विनंती करतो की चासनळी तालुका कोपरगाव, शिर्डी सुरत रस्त्यावर आहे, गोदावरीच्या किनाऱ्यावर आहे. आपण नक्की अवश्य या स्थानास भेट द्यावी आणि आमच्या आनंदात सहभागी आहोत. जय श्रीराम. एस मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी शरद लोहकरे, लासलगाव. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.